हे 100 वाले हे बघा डिझाईन बघा किती सोबर. 150 अशा मी 150. हे बघा 150 185 185 250 पर्यंत तुम्ही हा विकू शकता. आता व्हरायटी दाखवतात आपल्याला 185 च्या. कलर्स पण आहे. तुम्ही मोबाईल वगैरे ठेवू शकता. थोडं तुम्ही रिपीट होत नाही. 316 वर्क मध्ये माझ्याच नावाने ब्रँडिंग केलेलं आहे. लोगो वगैरे सगळं आपण दाखवतो कस्टमरला. रिव्ह्यू सांगा काहीतरी आम्हाला. चांगले, त्यांची क्वालिटी पण चांगली आहे आणि आम्ही इतर नेहमी येऊन परचेस करतो. ओके. माल घेता त्यांच्याकडून होलसेल रेटला तुम्ही घेता. मग तिथे रिव्ह्यू वगैरे तुमचा त्या रिस्पॉन्स कसा आहे तिकडे? चांगला. नमस्कार, मी साक्षी होममेकर चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण आलो आहोत पुणे येथील रविवार पेठ येथील होलसेल गाऊनचं एक शॉप आहे. ते आपण आज एक्सप्लोर करणार आहोत. तर त्याचा लोकेशन आहे त्या तुम्हाला आता मी सांगते. लोकेशन असं असणार आहे. हे तारा मॉल आहे आणि त्याच्यामध्ये पर्ल फॅशन म्हणून दुकान आहे. आता हे तुम्ही बघू शकता. इथे तांबोळी मस्जिद तुम्हाला दिसते बघा. या तांबोळी मस्जिदच्या बरोबर समोरच्या लेनला 5-6 दुकानं सोडली की तारा मॉल आहे. आता आपण जाऊयात आतमध्ये. फर्स्ट फ्लोअरला आपल्याला हे शॉप बघायला मिळणार आहे. शॉप नंबर 225 या आतमध्ये. हे बघा रविवार पेठेमध्ये पुण्यामध्ये हे शॉप आहे. आता आपण फर्स्ट फ्लोअरला जाऊयात. हे फर्स्ट फ्लोअरला आलात की सरळ पुढे चालत जायचंय. बरीचशी होलसेल ची दुकानं आहेत इथे बघा. क्लोथ मार्केट आहे पूर्ण. असं जरा आणखीन आतमध्ये गेल्यावरती एकदम लास्टला पर्ल फॅशन म्हणून हे शॉप आहे बघा. पर्ल फॅशन इथे एंट्री असणार आहे बघा आपली. तर आज आपण नाईट गाऊनचं कलेक्शन इथे एक्सप्लोर करणार आहोत आणि महिलांना व्यवसायाची संधी इथे उपलब्ध कशी होते ते आपण पाहणार आहोत. श्री स्वामी समर्थ. रविवार पेठ पर्ल फॅशन मध्ये आपलं तुमचं स्वागत असू दे. मीनाक्षी नाईटीचा आपला कारखाना या ब्रँड विषयी मी आज तुम्हाला माहिती देत आहे. आता मॅडम आम्हाला थोडी माहिती द्या. तुमच्याकडे जे मटेरियल अवेलेबल आहेत काय काय त्याच्याविषयी आणि गाऊनचे काय प्रकार आहेत ना ते थोडेफार दाखवलं तर बरं होईल. महिला कसं काय याच्यातून उद्योग चालू करू शकतील ग्रामीण भागामध्ये याची आम्हाला पूर्ण माहिती द्या प्लीज. मला खूप एक अभिनंदन आहे. कोकण हे मी ऍक्च्युली आहे. माझं नाव मीनाक्षी ओझा आहे. पर्ल फॅशन माझं हे शॉप आहे रविवार पेठ तारामठ. मी सोशल वर्क आहे. महिलांसाठी हा कारखाना गाऊनचा उघडलाय. ओके. माझा एक मुंबईमध्ये कारखाना एक मी पुण्यात चालू केलाय. पुण्यामध्ये जो चालू केलाय त्याच्यामध्ये सगळ्या बचत गटच्या महिला आहेत. आता सध्या मी 10 ते 15 मशीनी तिकडे लावलेले. नमस्कार, पर्ल फॅशन मध्ये आपलं स्वागत आहे. इथूनपर्यंत मी तुम्हाला जे काही व्हिडिओ दाखवले आतापर्यंत मीनाक्षी नाईटीमध्ये आतापर्यंत मी तुम्हाला फक्त माझं दुकान दाखवले. पण मी नेहमी तुम्हाला सांगते की मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये जो मी मीनाक्षी नाईटी या कारखान्यामध्ये मी माल बनवते. आज माझा सगळा तुम्हाला कारखाना ओपन करून दाखवत आहे. या कारखान्यामध्ये सगळे गाऊनचे काम होत आहे. त्याच्यामध्ये एल, एक्सेल, डबल एक्सेल, अल्फाईन, फीडिंग, कॉटन, हलका कॉटन या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये मीनाक्षी नाईटी युनिट आहे. इतक्या दिवस मी तुम्हाला फक्त फोटोमध्ये व्हिडिओमध्ये सांगत होते. आज मी स्पेशल हा व्हिडिओ प्रत्येक महिलांना मी दाखवत आहे की हे माझं मीनाक्षी नाईटीचं पर्ल फॅशन म्हणून एवढं मोठं युनिट मी केलं चालू. तिथे प्रत्येक मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जो रेट वाईज मी तुम्हाला आतापर्यंत देत आहे हा मॅन्युफॅक्चरिंग रेट देत आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक दाखवते की गाऊनचं कलेक्शन आपण कसं करतो. याच्यामध्ये प्युअर कॉटन, रजवाडी, अल्फाईन या सगळ्या डिझाईन आतापर्यंत तुम्ही माझ्याकडून सेल आउट केलेले. या सगळ्या डिझाईन या कारखान्यामध्ये बनत आहेत. हे सगळे कारखान्याचे स्टाफ आहेत. एवढ्या दिवसात जो काही मी माल घेत आहे तुम्ही माझ्याकडून माझ्या या कारखान्यामध्ये बघत आहे. म्हणून माझ्या महिलांनो एवढ्या दिवसात मी माझं फक्त कारखान्याचं तुम्हाला माझं दुकान दाखवलं. आज मी स्पेशल ह्याचा मी तुम्हाला कारखाना दाखवत आहे. गाऊनची प्रथम सुरुवात आहे 110. ओके. हा 110 मध्ये डिझाईन प्रिंट बघा एकदम सोबर. मला गॉडी प्रिंट आवडत नाही. मोठे मोठे फ्लावर प्रिंट चालत नाही माझ्याकडे. सोबर डिझाईन घेतलं की महिला पटापटा सेल करू शकते. 110 ला हा 150 पर्यंत सहज जाईल. हा हलका क्रश आहे 110 मध्ये. याची कलरची प्रिंटची गॅरंटी देते. याच्यामध्ये कलर चार्ट बघा 4 पीस येणार आपल्याला. क्रश मध्ये 4 पीस येतात. हा 110 मध्ये 110 एक पीस 110 ला. हो. म्हणजे तुम्ही एक बंडल पण मी पाठवू शकते. एक बंडल हा एक बंडल कॉटनचा असं सिंगल तुम्ही बंडल टू बंडल मी कुरिअर पोस्टाने पाठवू शकतो. बंडलच घेऊ शकता तुम्ही एका वेळेला. असं काही नाही की तुम्हाला फोटो व्हिडिओ कॉल करा माहिती घ्या त्याच्यानंतर तुम्ही करा. बरोबर.
बांधणीमध्ये कॉलर मध्ये 110 हलका क्रश. $110 मध्ये माझ्याकडे आता मी 3 डिझाईन दाखवले. आपला व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये, 10 मिनिटात आपला व्हिडिओ संपवायचा आहे, म्हणजे महिलांना ते अजून इच्छा होईल बघण्याची. जास्त व्हिडिओ पाहिला की महिलाच बोर होतात माझ्या. 185 क्रश, भारी क्रश. प्रिंटची कलरची गॅरंटी. सुंदर गाऊन आहे बघा. 185 लेंथ बघा फुल आहे. दोरा वगैरे पायपिंगला सगळं मॅचिंग दिलेलं आहे. 185 185 250 पर्यंत तुम्ही हा विकू शकता सहज. ओके. हा सांगताना आपले 10-20 रुपये जास्तच सांगायचे, बरोबर, पण क्वालिटी चांगली द्या, मार्जिन कमी लावा. 85 मध्ये बघा क्रशचे पॅटर्न, डार्क चार्ट पण आहे, फ्रेश कलर पण अजून आहे. हे बघा 185 व्हरायटी दाखवतात आपल्याला 185 च्या. कारण की कसं आहे आपल्याला जास्त आपल्याला माहिती मिळवायची, त्यामुळे आपण पटापट हे सगळं बघणार आहोत. 185 रुपयाचं आता हे आपण बघतोय. हा पण 100 वालाच आहे, 100 वाला. हे 100 वाले. बघा डिझाईन बघा किती सोबर आहे. असं फ्लावर प्रिंट वगैरे, गॉडी प्रिंट, पत्ते असे मला स्वतःलाच नाही आवडत. बरोबर. ते विकताना पण समोरच्या व्यक्तीला डिसेंट दिसले, जरा कलर चार्ट छान दिसले की सोबर वगैरे ते बघू शकतात. लाईट चार्ट, डार्क चार्ट सगळे 185 पण. आता तुम्हाला याच्यामध्ये क्रश मध्ये मी तुम्हाला दाखवला 110 185, बरंच काही त्याच्यामध्ये 135 आहेत, 165 आहे, 145 हार्मोनी, स्विस हे पण प्रकार असतात. म्हणजे हे सगळे मिक्स वाले असतात. हार्मोनी मध्ये मिक्स कलरची प्रिंटची गॅरंटी. 150 ह्याच्यामध्ये मिक्स कापडामध्ये येतो. 135 145 असे बरेच व्हरायटीज येतात. मग हे तुम्ही व्हिडिओ कॉल करून ही सगळी माहिती घेऊन तुम्ही परचेस करू शकता. इथे व्यवस्थित व्हिडिओ कॉल करा, आम्ही फोटो टाकतो. विश्वास नसेल तर फोटोवर व्हिडिओ कॉल करा डायरेक्ट. बरोबर. गुगलवर मॅप बघा, आमचं सगळं रेकॉर्ड आहेत. क्रश, हार्मोनी, स्विस हे सगळे प्रकार माझ्याकडे व्हरायटीज, कलर चार्ट भरपूर आहेत, सोबर भेटणार. आता तुम्हाला प्युअर कॉटन मध्ये दाखवते की प्युअर कॉटन म्हणलं की 150 ला बायका घेतात तर 200 पर्यंत विकू शकतात. 250 म्हणलं तर 200 ला ते सेलिंग करू शकतात. अच्छा. बांधणी चार्ट मध्ये आता हे बांधणीचे प्रकार मॅडम दाखवतात आपल्याला. 150 हे बघा. 150 बघा. एक पण गॉडी चार्ट मी उघड नाही दाखवलं. मी डिझाईन असं बनवते की महिलांना प्रॉब्लेम असं नाही पाहिजे की या पॅटर्न चालत नाही. बरोबर. 200 म्हणायचं, 200 ला सेल करा. आता प्युअर कॉटन मध्ये एका बंडल मध्ये 5 पीस येतात. एका बंडल मध्ये 5 पीस म्हणला तर 4 फ्लावर प्रिंट मध्ये. काही ग्रामीण भागामध्ये कसं आहे फ्लावर प्रिंट वगैरे असं आवडतात महिलांना की थोडस फ्लावर द्या, फुलं वगैरे सोबर कलर मध्ये. असे मी 150 हे जे सगळे तुम्हाला इथून दिसतात आहे ना, हे सगळे 150 वाले. ओके. हे सगळे कलर डिझाईन त्याच्यावरले मी 4-5 तुम्हाला पॅटर्न दाखवते. एक तर मी तुम्हाला एक दाखवलाच 150 वाला. बरोबर. हा बघा डिझाईन बघा, एक दाखवते वाटलंच. बॉटल ग्रीन बघा, निळा कलर याच्यामध्ये, हे सगळे कलर चार्ट आहे त्याच्यामध्ये बघू शकता. हे बघा एक उघडून दाखवते, बघू शकता. 150 सुंदर सुंदर डिझाईन आहेत. बघा तुम्ही, खूप आपण गडद कलर बनवतो. असं माहितीये का, कलर चार्ट कलर खूप जातो. आणि परत तुम्ही बघू शकता इथे त्यांनी पॉकेट पण आहे छोटस. हो, पॉकेट्स पण आहे. तुम्ही मोबाईल वगैरे ठेवू शकता. थोडं तुम्ही प्युअर कॉटन म्हणलं ना की लोकांना एक प्रॉब्लेम येतो का ताई कलर जातो का. बरोबर. आता हे 150 वाले आहेत जे मी डिझाईन दाखवायचे. मध्ये बांधणी चार्ट आहे, बरेच काही सोबर डिझाईन्स आहेत. आता बघा 150 150 वाले आहेत. 150 ही सगळी व्हरायटी बघताय तुम्ही. मॅडम व्हरायटी दाखवतात आपल्याला. पटापट असे व्हरायटी तुम्ही बघून घ्या.
150. हे पण 150 वालाच आहे बघा. हे जे काही मी 150च्या डिझाईन दाखवत आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला एक पण असा Repeat डार्क नाहीये. कलर नाही आणि दाखवला. रिपीट होत नाहीये. Repeat होत नाही. नाहीये डिझाईन. माझ्याकडे स्टॉक कमी पडतोच मला. आता प्युअर कॉटन म्हणलं की राणी कलर, जांभळा कलर, हा. निळा कलर ह्याचे कलर जातात. बरोबर तो किती मॅन्युफॅक्चरिंग वाला असू दे ह्याचे कलर जाणार. मी क्लिअर सांगते. बरोबर. तुम्हाला 2 किंवा 3 वेळा मिठाच्या पाण्यात काढावं लागणार. मीनाक्षी नाईटी माझं ब्रँड आहे. मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे मी प्रत्येक गाव विषयी मी माहिती देणार. ओके. माझ्याकडून कुठलंही चुकीचं काम झालं नाही पाहिजे. आतापर्यंत माझं ऑल महाराष्ट्रामध्ये व्हिडिओ गेलेला आहे. मला एक पण महिलांच्या कंप्लेंट आल्या नाहीये. सांगताना ओके. व्यवस्थित बोला की त्या महिला पुढे विकू शकते. बरोबर. असं माझं दुकान सोडून त्यांनी दुसरीकडे घेतलं तरी त्या पण गाऊनचा कलर. आतापर्यंत मी तुम्हाला कॉटनची सगळी माहिती दिलेली. त्याच्यामध्ये आता अल्फाईन जास्त लोकांना आवडतो. की अल्फाईन म्हणलं ना की लोकांचं टेन्शनच जातं. हे अल्फाईन घेतलं ना की महिलांना म्हणतात कलरची प्रिंटची गॅरंटी असं म्हणतात. पण कधी कधी म्हणतात ना शेवटी कॉटन पण घेतातच ना. पण म्हणतात ना अल्फाईन, म्हणून अल्फाईन हा आपल्याकडे एकदम आवडता विषय. तो पण त्याची माहिती देते. त्याच्या आधी आपला एक लास्ट राहिला होता की आपण हे सिल्क मध्ये पण सॅटिन मध्ये पण आपण ठेवतो. 155 तो डिस्प्ले केलेला तिथे. एक माझ्यावरचे कमी ह्याच्यामधून सुद्धा असतात. 110, 120 पासून सुरुवात असतात. पण जरा हे क्वालिटी चांगली म्हणून याचे रेट आहे 150. ओके. हे कमीवाले 110 पासून पण अवेलेबल आहेत आपल्याकडे. हा अल्फाईन बघा, बघू शकता अल्फाईन 56 ते 60 लेन पर्यंत आपण बनवतो. अल्फाईन, अल्फाईन मध्ये डबल एक्सेल आहे, अल्फाईन मध्ये फिडिंग पण आहे. ओके. जसं कॉटन मध्ये मी तुम्हाला 150, 196 रजवाडी, क्रश सेम मी जे बोलते ना त्या सेम मध्ये फिडिंग पण आहे, डबल एक्सेल पण आहे, ओके. 60 लेन आहे. ज्या क्वालिटी सांगते ना प्रत्येक क्वालिटी मध्ये व्हरायटीज आहे. ओके. की आता मी रजवाडी मध्ये सांगितलं तर रजवाडी मध्ये फिडिंग पण आहे, प्युअर कॉटन मध्ये पण फिडिंग आहे, डबल एक्सेल आहे. ज्या पॅटर्न मध्ये त्याच्यामध्ये साईज, डिझाईन, पॅटर्न, व्हरायटीज सगळे आहेत. फक्त व्हिडिओ मध्ये मला एवढं नाही दाखवता येणार. ओके. 275 अल्फाईन बघू शकता. तो एक तुम्हाला मी बॉटल ग्रीन दाखवला, हा वाला एक. दुसरा दाखवला मी तुम्हाला निळा मरून कलर. हा 25 ला आहे. हा तुम्ही 350 ते 400 पर्यंत तुम्ही हा सेल आउट करू शकता. ओके. तसं तुम्ही करू शकता. 150-200 रुपये तुम्ही मार्जिन ठेवून सहज विकू शकता. तसं मार्केटमध्ये अल्फाईन 250 ला आहे, हा 230 ला आहे. बरंच काही मार्केटमध्ये आहे. ते पण मी ठेवले. का? कारण की काय म्हणतात 72-250, तुम्ही 270, ठीक आहे बाई घ्या. सेम मी ठेवणार. माझी क्वालिटी जर भारी देते तर चीट नाही झाली पाहिजे बरोबर. की ताई तुम्ही महाग देताय. म्हणून प्लीज मी रिक्वेस्ट करते, हलका ठेवते मी, त्याची गॅरंटी मी देणार नाही कारण की तो माझा ब्रँड नाही. बरोबर. अल्फाईन हा मिक्स झालाय. बाहेर चीटिंग चाललीये की कसं तरी सेल करायचा, अल्फाईनचा देऊन टाकायचा. तो प्रकार मी नाही करू शकत. मी जर माझं ब्रँड तुम्हाला 275 देते तर तुम्हाला कंप्लेंट नाही येणार. माझ्या दुकानामध्ये 250 वाला अल्फाईन आले तर त्याच्या जर कंप्लेंट आल्या तर मी जबाबदार नाही. हे मला क्लिअर तुम्हाला सांगितलेलं बरं असेल. आणि जे काय प्रकार होत आहे की तुम्ही जास्त देताय म्हणून मी कमी रेंजचे पण गाऊन ठेवायला लागले. ओके. 275 मध्ये माझ्याकडे जे आता मी तुम्हाला 3 कलर दाखवले त्याच्यामध्ये माझ्याकडे डिझाईन, पॅटर्न, व्हरायटीज पुष्कळ आहेत. ओके. पण त्याचा आता मी तुम्हाला एकच पॅटर्न दाखवते ओके. सध्या. त्याचबरोबर आहे 285 अल्फाईन. मॅचिंग आहे, इंटरलॉक वगैरे. जेव्हा मी तुम्हाला 275 वाला दाखवला त्याला पण आहेत. हे बघा इंटरलॉक आहे. हा सगळ्याला आहेत. ओके. 275 वाला पण आहेत आणि जे जे अल्फाईन दाखवते त्याला सगळ्यांना आहेत. फाईनच्या आपण हा variety 400-450 मध्ये विका. ज्यांना कमी मार्जिन लावून जर जास्त फायदा करायचा असेल, क्वालिटी बारी द्यायची असेल तर 100 रुपये लावून पण तुम्ही विकू शकता. पण तुम्ही क्वालिटी तर बारी देताय ना. बरोबर. ह्याचे कलर चार्ट बघा. $285 अल्फाईन मध्ये पॅटर्न एक
आणि एक पूर्ण बंच त्याच्यामध्ये 3 पीस 3 पीस. ओके. 316 वर्क. वर्क मध्ये 316 वर्क मध्ये. मी जसे जसे रेट वाढतात तसं तसं मॅडम दाखवतात ना तुम्हाला, कमी रेंज पासून मोठ्या रेंज पर्यंत असं दाखवतात. वर्क मध्ये आता आहे बघा. हे वर्क मध्ये 20-30 रुपयांनी जास्त, कारण की आपल्याला हे सगळ्या या गोष्टी याच्यात वापरलेल्या आहेत. बरोबर. डिझाईन वगैरे याचे कलर चार्ट बघा. ब्ल्यू कलर आहे, मेहंदी कलर आहे, याच्यामध्ये कलर व्हेरायटीज पण सगळे डिझाईन तर ते मला शक्य नाहीये. जास्त माहितीपेक्षा व्हरायटीज दाखवणार. मग जेव्हा तुम्ही माझ्याकडे येणार तेव्हा मी तुम्हाला सगळे कलर चार्ट दाखवणार. प्रत्येक बंडल मध्ये 500 डिझाईन अवेलेबल असतात. हो. पण आहे इंटरलॉक पण आहे. मीनाक्षी नाही ब्रँडचं प्रत्येक मी तुम्हाला हे आपलं ब्रँडचं पण एक तुम्ही दाखवू शकता. माझ्याच नावाने ब्रँडिंग केलेलं आहे. लोगो वगैरे सगळं आपण दाखवतो कस्टमरला. एक प्रूफ राहतं की खरंच त्यांचं ब्रँड आहे की नाही. हे बघा एक वर्क वाला डिझाईन 316, 320, 500, 550, 450 मध्ये तुम्ही सेल करा. कापड एकदम भारी देते मी तुम्हाला, हलकं नाहीये. कॅटलॉग वाले पण आता ठेवतो. काही कॅटलॉग वाले बनवा. जेव्हा मी हा कॅटलॉग वाला ट्रेडिंग मधून करत होते तर मला रेट होता 420. कधी कधी हा पण कमी पडतो ना, तर मला ट्रेडिंगचा पण 420 ला घेतात महिला. म्हणजे कुठे कुठे मी पण मालाला पटकन तो कारखान्यामध्ये यायला. पण ट्रेडिंगचा रेट तो 420 आणि आमचा रेट आला बघा 378. हे बघा कॅटलॉग वाले म्हणजे कमी होतात रेट, तुमच्याकडे वाढत नाही. मॅन्युफॅक्चरिंगचे रेट आज बघा ना, मी जो सेम कापड सेम इथे माझ्या दुकानामध्ये आहे, पण कस्टमरला पाहिजे की जाऊ द्या रेट ते पण द्या, दुकानदार नाही ऐकत. पण घरगुती महिलांना परवडलं पाहिजे ना. बरोबर. हे कॅटलॉग वाले तुम्ही बिंदास या, असं काही नाही. कस्टमर आलेले आहे त्यांचा आपण रिव्ह्यू घेऊया. ताई कुठून आलात तुम्ही? अच्छा. मग कसं माल वाटला, कसं जे आहे त्यांचा रिस्पॉन्स तुम्ही जरा क्वालिटी छान आहे. हा म्हणजे बिझनेस चालू करण्यासाठी चांगला पर्याय आहे हा इथे. नक्कीच. दुसरे कस्टमर बघूयात. आता तुम्ही या शॉप मध्ये येताय ना, तर कसं तुम्हाला याचा रिव्ह्यू सांगा काहीतरी आम्हाला. चांगले त्यांची क्वालिटी पण चांगली आहे आणि आम्ही इतर नेहमी येऊन परचेस करतो. ओके. हा हा. क्वालिटी चांगली असते. शॉप साठी आम्ही माल भरलेला. अच्छा. मग तुमचं शॉप वगैरे आहे तिकडे दुसरं, तर तुम्ही इथून माल घेता त्यांच्याकडून होलसेल रेटला तुम्ही घेता. मग तिथे रिव्ह्यू वगैरे तुमचा त्या रिस्पॉन्स कसा आहे तिकडे? चांगला गाऊन साठी. अच्छा. हा. रेट्स पण चांगले रिझनेबल आहेत. अच्छा. हा. बघा तुम्ही ते बघितले आता, खूप छान असा रिस्पॉन्स आहे या सगळ्या शॉप मध्ये. महिला तुम्ही बघितल्या असतील, छोटे मोठे बिझनेस महिला चालू करतायत इथे येऊन. तर प्रगती कुठेतरी ह्या शॉप मधून महिलांची नक्की होणार आहे. तर तुम्ही येत राहा या शॉप मध्ये आणि ऑनलाईन पण खरेदी तुम्ही करू शकता इथे. त्याच्यामध्ये गाऊन हा व्यवसाय माझे बाकीचे जेवढे युट्यूब चॅनल आहे त्या सगळ्या चॅनलवर मी एक टॉपवर आहे आज मी. बरोबर. कारण की जो मला महिलांनी इथपर्यंत मला आणलंय, ज्या ऑल महाराष्ट्रामध्ये माझा ऑनलाईन ऑफलाईन जो माल जातो सगळीकडे जातो. पण कोकण म्हणलं ना की एक आपलं आवडतंय. ऍक्च्युली मी आहे मारवाडी, पण ओझा माझं सरनेम. पण मला अशा ग्रामीण मध्ये मला युट्यूब माझं चॅनल गेलं पाहिजे की ज्या ग्रामीण प्रत्येक घरामध्ये 1000-500 रुपये की ज्यांच्याकडे फंड्स नसतात, की त्यांनी माझ्याकडे येऊन 1 बंडल घ्या, 2 बंडल घ्या, तुम्ही सुरुवात करा, आम्ही फोटो टाकतो, स्टेटसवर तुम्ही ऑर्डर द्या. या सगळ्या मी सुविधा माझ्या दुकानामध्ये केलेले. आणि मला एक तुम्हाला खूप आवडलं की तुम्ही माझा व्हिडिओ बघून, म्हणजे लोक कसे असतात की युट्यूब बघून येत की बस मला व्हिडिओ करायचे, पण कोकण म्हणलं की कोणीतरी कोकणातलं आलंय तर मला जास्त आवडलं की कोकणामध्ये असं बरेच ग्रामीण महिलांना नाही का बिझनेस करता येत नाही. ज्या धुणभांडीवाल्या बायका असतात त्यांच्याकडे एवढे पैसे नसतात. त्याच्यामुळे हा कमी व्यवसाय नाही,
मग त्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. जर तुम्ही कोकणातला असेल त्या प्रत्येक स्त्रीला अधिकार आहे की तुम्ही 500-1000 मध्ये चालू करू शकता. असं नाही की तुम्हाला पैसेच द्यायचे. मला कॉल करा, आमचे कॉल असतात, आम्ही कॉल अटेंड करतो. आमचं मीडिया चॅनल पूर्ण आम्ही सेटअप केलेलं आहे. आम्ही तुम्हाला फोटो टाकतो, ज्या फोटोची तुम्हाला ऑर्डर पाहिजे त्या फोटोचं तुम्ही एक बंडलही मागू शकता. बरोबर. म्हणून याच्याप्रमाणे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवा. आणि अजूनही जर असं काही असेल की बाई कॅश ऑन डिलिव्हरी आहे का, मी कॅश ऑन डिलिव्हरी करत नाही. अच्छा. माझ्याकडे तेवढी माणसं पण नाहीयेत. मी ऑलरेडी मॅन्युफॅक्चर आणि होलसेल असल्यामुळे आमचं कसं एक आणि बंडल घरापर्यंत नेण्याची सुविधा नसते. बरोबर. आम्ही आम्ही तुम्हाला नाही का पोस्टातर्फे, कुरिअर तर्फे, ट्रान्सपोर्ट तर्फे आम्ही तुम्हाला करू शकतो. ऑनलाईन महिला घेऊ शकतात पण तुमच्याकडे. महिलांचं काय म्हणणं आहे, कॅश ऑन डिलिव्हरी पाहिजे, फ्रॉड असतात. हा. जर मी सोशल वर्क आहे, माझं तुम्ही एक व्हिडिओ नको बघू ना, तुम्ही 10 व्हिडिओ. जे कॅश ऑन डिलिव्हरी जे लोक करणारे असतात त्यांनी चुकीचं केलं, ते माझा काय दोष आहे? पॉइंट काय आहे, त्यांनी चुका केल्या, मी तर दोषी नाही. बरोबर, बरोबर. तुम्ही पैसे देऊन चुकीचा निर्णय घेतला, तुम्ही मला नाही दोष देऊ शकत. तुम्ही त्याच्यामध्ये माझा व्हिडिओ बघा, व्हिडिओ कॉल करा मला, दुकान बघा, गुगलवर आपलं दुकान टाकलेले, माझे बरेच व्हिडिओ टाकलेले, माझा कारखाना सर्च करा. आम्ही सगळे गुगलवर आमच्या सगळ्या माहिती दिलेल्या आहेत. म्हणून माझ्या प्लीज महिलांनो फोन करून सांगू नका की आम्हाला तुमच्यावर विश्वास नाहीये. जर महिलांसाठी आम्ही सेटअप उभा केलाय तर तुम्हाला हे बोलणं चुकीचं आहे की कॅश ऑन डिलिव्हरी का नाही करत. मी कॅश ऑन डिलिव्हरी करू शकत नाही. तुम्ही मला ऑनलाईन वर ऑर्डर द्या, एक बंडल घ्या, माहिती घ्या, प्रत्येक गावची माहिती घ्या. तुम्हाला जर पूर्ण माहिती भेटेल त्याच्यानंतर तुम्ही ऑर्डर मला देऊ शकता. हा मला प्लीज हा जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. ऑल महाराष्ट्र, कोकण, सगळीकडे कॅश ऑन डिलिव्हरीचा प्रॉब्लेम मला मॅडम येतो. तुमच्याकडून तिकडून चुकून झालेलं आहे. तुम्ही टाकताना विश्वास नाही केलाय, तो तुमचा चुकीचा आहे. पण जेव्हा मी सोशल वर्क असल्यामुळे तिथे समजतं. माझ्याकडे महानगरपालिका या सगळ्यांचा सपोर्ट आहे. सोशल वर्क आज महिलांसाठी कारखाना उभा केलाय. असं तर नाही म्हणत आहे ना की 15 आणि 10 हजारचा घ्या. बरोबर. तुम्ही असं ऑनलाईन वर एक सिंगल पीस मागवता ना, मग एकदा ट्रस्ट करायला तुमचा काय होतं प्रॉब्लेम. 1000 रुपयामध्ये तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकताय तिथे. ज्या बंडलची ऑर्डर असेल, म्हणजे एका बंडल मध्ये 4 असेल तर जर क्वांटिटी केलं तर 450 पासून सुरुवात आहे आपल्याला. अच्छा. फोटो टाका, मला पैसे नका देऊ, माहिती घ्या, माझं सगळं तुम्ही डिटेल माहिती घ्या त्याच्यानंतर. पण कॅश ऑन डिलिव्हरी मॅडम शक्य होत नाही. बरोबर. कारण की आम्ही पोस्टल नेतो, सगळी सुविधा करतो. पण जेव्हा मला महिला म्हणतात ना तेव्हा एक वाईट का वाटतं की आम्हाला कसा विश्वास, हे चुकीचं आहे. सोशल वर्क जेव्हा एखादी स्त्री उभी असते एका स्त्रीच्या पाठीमागे की बाई माझ्या सगळ्या महिलांनी तुम्ही या आणि व्यवसाय करायला सुरुवात करा. जर एका स्त्रीच्या एवढ्या सगळ्यांच्या स्त्री मागे जेव्हा एक स्त्री उभी असते ना, मग त्या स्त्रियांनी हा विचार करणं चुकीचं आहे की कोणीतरी आमच्या मागे उभं आहे. सगळ्यांच्या मागे एक स्त्री असेल तर बाकीच्या सगळ्या करू शकतील ना. जर तुम्हीच म्हणाल की कॅश ऑन डिलिव्हरी तर बाकीच्या महिला कशा काय माझ्याकडे येतात. माझं स्वतःचं ब्रँड केलेलं, मी ट्रेडिंग करत नाही. मी प्रत्येक कपड्याची माहिती देते, कलर जाणार का, प्रिंट जाणार का, का मी कॉपी बनवतीये, तो प्रकार मी दुकानामध्ये करत नाही. त्याच्यामुळे आतापर्यंत जो काही माझा सेल झालाय म्हणजे सांगू नाही शकत. आज माझ्याकडे मी मालाला कमी पण कस्टमरला कमी नाही. अच्छा मॅडम, आता मी जसं कोकणातून आली आहे, चिपळूण मधून, तर अशा माझ्या बऱ्याचशा युट्यूब फॅमिली मधल्या फ्रेंड आहेत. त्यांना व्हिडिओ बनवायची इच्छा आहे आणि महिलांना तिकडे रोजगार वगैरे त्यांना पण उपलब्ध करून द्यायचा आहे या तुमच्या माध्यमातून. तर त्या इच्छुक आहे तिथे येऊन व्हिडिओ बनवण्यासाठी. तर तुमची तयारी आहे का तेवढी की त्यांनी आल्यावरती तुम्ही पटकन त्यांना रिस्पॉन्स करणार आहे त्यासाठी? आतापर्यंत माझा व्हिडिओ मी बरेच केलेले आहेत, माझे स्वतःचे करायला वेळच भेटत नाही. आणखी एवढे युट्यूबर मला कॉल करतात की ताई आमचा व्हिडिओ करायचा आहे. सांगली, सातारा, कराड, ठाणे, मुंबई, बेलगाव, कर्नाटक, बरेच मद्रास, विदर्भ भाग, ग्रामीण भाग, बरेच असे स्लम एरिया मधले. अच्छा. माझ्यासाठी सर्व महिला सर्वसामान्य आहेत. कोकण हा ग्रामीण भाग आहे. कोकण असा विषय आहे की माझ्यासाठी की तिथे महिलांना नाही कळत की व्यवसाय कसा करायचा, म्हणून कोकणासाठी स्पेशल व्हिडिओ दिलेले. पण माझी इच्छा आहे की प्रत्येक ठिकाणी जर युट्यूबवर आले तर प्रत्येक ठिकाणी ही आपली महिलांची माहिती गेलीच पाहिजे. असं नाही की मला कोकणच आवडते. ऑल ओव्हर महाराष्ट्रातून कुठूनही आपल्या जर महिला वर्ग येत असेल तर मॅडम त्यांना 100% गॅरंटी आहे की त्या मदत करणारच तुम्हाला. आणि माझा व्हिडिओ हा प्रत्येक घराघरामध्ये पाठवा की प्रत्येक स्त्रीला 500-1000 रुपयापासून ती व्यवसाय करू शकते. तर प्लीज रिक्वेस्ट आहे की ज्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता त्याची माहिती घ्या, व्हिडिओ कॉल करा. कॅश ऑन डिलिव्हरीचा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह केलेला आहे. प्लीज रिक्वेस्ट करते, माहिती व्यवस्थित घ्या, त्याच्यानंतर शॉपला व्हिजिट करा. ही माझी मॅडम नम्र विनंती. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद मॅडम.